तुमची जादू परत आली? अहो काल सासूबाईंच्या डोक्यावरची शिंग कोणी पाहिली असती तर केवढा गोंधळ झाला असता. पण ठीक आहे, आता सगळं ठीक आहे ना? अजून नाही, अजून सगळं पूर्णपणे ठीक नाहीये. काल कशी बशी त्यांची शिंग घालवली. अहो मग तुम्ही मोहिनी का झालात? पुन्हा भानू होऊ शकला नाही तर? काळजी करू नको, मला भानू होता येईल. हे बघ, मोहन. अहो हे काय केलं तुम्ही? परत काहीतरी चुकतंय. थांब मी परत ट्राय करते. कुठे गेलात मोहन? अहो काय करताय तुम्ही? लवकर काहीतरी करा, कुठल्याही क्षणी शोभा येईल. आता मी परत एकदा ट्राय करते, तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. ठीक आहे ठीक आहे. मालक, अहो तुम्ही असं काही करत जाऊ नका हो. कोणी बघितलं असतं तर फार मोठा प्रॉब्लेम झाला असता. मालक तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मला तर लई मजा येते. तुम्हाला मजा येते पण मला सजा होती त्याचं काय? मालक, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका. आठवतंय काल म्हातारी कशी म्हणत होती? काय? भानू तू बरी आहे ना? जावई बापू हळदीचं दूध पिणार का? भानू काळजी घे हा. मला लई मजा येत होती. अहो पण परत असं काही करू नका. बिना जादूचं काम करायला ना मला लई कटाळा येतो. तुम्ही एक काम करा, तुम्हाला जमतील तेवढी कामं करा. उरलेली मी रात्री आल्यानंतर करीन सगळी कामं. बरं मी निघतो आता, मला ऑफिसला उशीर होतोय. मालक मी सोडू का? नको नको, काय तुमची जादू सध्या नीट चालत नाहीये. मला जायचंय ऑफिसला, मी जाईन भलतीकडेच कुठेतरी. मी निघतो. हा हा. जादू ठीकच होत नाहीये. फाटली इकडे थोडीशी. काय समीर भाऊजी, हा हे कितीला दिले? 40 रुपये. आणि या पणत्या या 60 रुपये आणि ह्या 100 रुपये. 40ला ना ह्यात काही डिस्काउंट द्यायचं की नाही? हो ना. नाही हो, मला पण परवडलं पाहिजे ना. नाही नाही नाही, आम्हाला नाही परवडणार. आपण बाहेरून घेऊया काय ग? हो ना, हे काहीतरी जास्तच महागात देतायत सामान. आपण मार्केटला जाऊन स्वस्त घेऊया. नाही नाही अहो अंजली वहिनी, मार्केटच्याच भावाने विकतोय मी हे सगळं. अहो खरंच नाही परवडत. असं कसं नाही? अरे मोहन, बरं झालं तू आलास. अरे या वहिनी बघ ना कशा भाव करतात. मोहन तुला माहितीये ना उठणं किती औषधी आहे, उपयोगी असतं ते. सांग ना जरा यांना. दादा थांबा, तुम्हाला यातलं काही कळत नाही. थांबा तुम्ही. एकदमच तुम्हाला तुम्हाला कमी करू एकदम कमी. मी तुम्हाला काय म्हणते कशाला कागद टाकतात? असं नाही. कमी करीन पण एकदम नका. काय चाललंय? काय नाही, जातोय जातोय. निघताय ना? जातो.
येडबीड लागला का काय? तिचक्या कसल्या वाजवतीये? काय करतेस? अगे माझ्या घरात काय करतेस मांजरी सारखी? हा, काय झालं? तुझं लक्ष नाही का? तू तिथे काम करतेस आणि ही बघ मांजरी सारखी घुसते घरामध्ये. ते बोल ना, बोल हे आपलं बोल बोल पटपट बोल. म्हणजे साहेब गेले का बघत होते. म्हणजे ते आहेत का साहेब? अगं आमचे हे ना हा? कामावर गेले ना, ते सगळे चाळीने बघितले. तू नाही बघितलंस? मी बोल ना, काय तोंड शिवलं का तुझं? शिवलं. हा, शिवायचंय मला. ब्लाऊज शिवायचे म्हणून मी साहेबांकडे आले होते. पहिलं हा. दिवाळी येते ना तोंडावर, म्हणून ब्लाऊज ये शिवायचे. इकडे. हा? इकडे का? हा बोर्ड वाचलास? हा, हे पैसे परवडणार आहेत का? हा, तर मग ये. अरे खूप जास्त होत तो पैसे. मग दुसरीकडनं शिवून घे. तसेही दिवाळीच्या खूप ऑर्डर्स आहेत मोहनला. हा, जा. नाही नाही, असू दे. म्हणजे मी येईन ना, नंतर येईन. कशाला? हे ब्लाऊज शिवायचेत ना मला, हा म्हणून. हा, ये. हा, हा, ते ना. जा जा. ठीक आहे, मला मूर्ख समजते का? काही ब्लाऊज वगैरे शिवायला आली नव्हती. मला माहितीये ना, हेरगिरी करायला आली होती. तू ना जरा लक्ष ठेव जरा. हा, होय. शांता म्हणजे ना कुत्र्याचं शेपूट आहे. किती सरळ करायचा प्रयत्न केला, वाकडं ते वाकडच. लक्ष ठेव. माझे शब्द, तुझे कान, माझे प्रेम, तुझे हृदय, माझे पाय, तुझी वाट, माझे स्वप्न, तुझी आशा, नयनांची भाषा ना वळली कधी. व्यक्त व्हायचंय पण होता येत नाही. सगळ्यांसमोर बोलता येत नाही. म्हणून भेटायचंय फक्त एकदा. आज संध्याकाळी चाळीच्या मागे. तिने भेटायला बोलवलंय. बापरे, आता काय करू मी? मी संध्याकाळी गेलो आणि तिने मला रस्त्यातच अडवलं तर? नाही नाही, असं नाही होणार. मला काहीतरी करायला हवं. पण काय करू? आयडिया. आज घरीच नाही जात. शोभाला काय सांगू? आणि रात्रभर कुठे राहणार? नाही, नको नको. वेश बदलून जाऊ का? नको. हा, त्यापेक्षा आज काम आटपून लवकर घरी जातो. म्हणजे ती मला बघणारच नाही आणि गोंधळ पण होणार नाही. हे बेस्ट आहे. विजय मॅडम, आज पुरेल एवढं काम आहे ना तुमच्याकडे? आहे तसं, पण आता संपेलच. हो का? मग अजून कटिंग करून देतो. अरे आधी जेवून घे, मग कटिंग कर. नाही नाही, नंतर जेवतो. काय आज जरा लवकर घरी जायचंय. हे बरं चाललंय तुमचं म्हात्रे. काल बुटीक मध्ये उशिरा आलात, आज लवकर चाललाय. मॅडम नाही त्याचा खूप चांगला फायदा घेतलाय तुम्ही. अहो नाही हो, घरी थोडं काम आहे ना अर्जंटली, म्हणून जायचंय. अहो पण ती मॉडेल येणार आहे, त्याचं काय? विजय मॅडम, तुम्ही त्या जरा मॉडेलचं काम कराल का? अरे केलं असतं मी ते काम, पण मॅडमनी तुलाच करायला सांगितलंय ते. म्हात्रे, अहो आज जर ते काम झालं नाही ना, तर तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा. मॅडम खूप रागवतील तुम्हाला. अरे बापरे.
काय थांब जरा. ते पण 100 रुपये. 100 रुपये घे लवकर घे. हे पण हे 100 रुपयाला 6 आहेत. हे छान. काय पाहिजे तुम्हाला? हा आज संध्याकाळी हा चालतंय चाल नाही पण हा 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 बर हा नाही पण मी काय म्हणते हे बघ मला म्हणायचंय की बर सर हा मालक हो तुम्ही कामावरनं लवकर आलात आज. कामावर लवकर आलो का? कामावर काय झालं? काय नाही. शोभा कुठे? शोभा ते ताई मावशींबरोबर बाजारात गेलीये. तुम्हाला काय झालं? तुम्ही केवढे घाबरलात? पाणी पाणी हवंय? नको हे घ्या. हे काय? वा वा वा. आमच्या भाषेत याला प्रेमपत्र म्हणतात. अरे वा किती मजा. मजा काय? सजा आहे सजा. म्हणजे हे पत्र मला काय मालक? शांतानी लिहिलंय. शांताने लिहिलंय? हळू मुला कुणाला सांगायचं नाहीये. मला वाटलं शोभाताने लिहिलंय सरप्राईज म्हणून. पण शांताने का लिहिलं तुम्हाला पत्र? तो काय कल्पना आता का लिहिलं माहित नाही. बघा ना. आता मला कळलं तुम्ही गेल्यानंतर शांत इथे का आली होती. इथे या ना तिला सोडणार अहो ऐका ऐका असं काही करू नका तुम्ही. थांबा. मालक तिला लय वेळा माफ केलेलं आहे पण आता नाही. माझ्या मालकांवर नजर टाकायची हिंमत कशी काय झाली तिची? तिचं हे रूप ना मी सगळ्यांसमोर घेऊन येणार म्हणजे कायमची कटकट निघून जाईल. अहो पण यामुळे काय होणार? शांताची बदनामी होईल. शिवाय शोभाला वाईट वाटेल ते वेगळं. अहो मला पण तुमची काय चूक आहे यात? शोभाताना काय बी नाही वाटणार.
उलट त्याच शांताला चाळीतून बाहेर काढून टाकतील. अहो पण विचार करा ना, शांताची बदनामी होईल आणि मला ते व्हायला नकोय. अहो पण शांतामुळे तुम्हाला काय काय ऐकावं लागेल तुम्हाला ठाव आहे ना. ते ठीक आहे पण भानू, अहो ए भानू, ऐक देवा. ए भानू, ऐक ऐक ऐक, कंबर मोडली माझी. पाणी दे लवकर. होय. देवा देवा. अरे अरे, तू लवकर कसा आलास? आलो लवकर आज जरा. तर उभा काय, त्या पिशव्या घे ना दादा तू. हो घेतो पिशव्या. ऐक, काय गर्दी म्हणायची ही. अरे सगळे जण आजच आले होते खरेदीला. महागाई तर देवा देवा. हे घे. काय चाललंय? काय नाही काय नाही. झाली का खरेदी, झाली सगळी? कशी होणार? तुझ्या त्या टुच्च्या पगारामध्ये काय येतंय का? एक काय घेतलं तर दुसरं मिळत नाही, दुसरं घेतलं तर तिसरं परवडत नाही. तुझ्या त्या मॅडमला सांग जरा, आता म्हणा दिवाळी संपल्यावरच द्या बोनस. कुणी आहे का घरात? नाही, आम्ही इथे भूतोच सगळी. मूर्खासारखे प्रश्न विचारते. काय आहे? साहेब आलेत ना? आलो. साहेब मला ब्लाऊज शिवायचं. पैसे बोर्डावरचे. हो बघितले, देणार आहे मी. बोनस होणार आहे ना आम्हाला. आधी कापड आणा, मग नाही नाही साहेब, आधी माप घ्या, म्हणजे नंतर मला टाइम नसला तर. मालकाने एकदा सांगितलं ना कापड घेऊन ये म्हणून, जा कापड घेऊन ये. भानू, तू मध्ये पडू नकोस. हा तर साहेब माप घेताय ना, आणि मला ना डिझाईन तुमच्या पसंतीचं द्या, आणि तेवढंच मी कापड आणते. परफेक्ट माप घ्या. घेताय ना माप? माप घेतो. मग कापड आणलं तर मग माप घ्यायला बरं पडेल. काय चाललंय? माप घे ना. माप घेतोय, टेप शोधतोय. टेप मग तिथे मशीनवर. हा मशीनवर. साहेब हो. असं कडक ब्लाऊज शिवा ना, सगळे बघत राहिले पाहिजेत. मस्त डिझाईन तुमच्या पसंतीचं. हा घ्या ना. अरे काय चाललंय? अहो काय चाललंय तुमचं? माप घ्या. घेतो. कागद नाहीये लिहायला. एक गोष्ट कधी जागेवर धड ठेवता येत नाही तुम्हाला. कागद कुठून देणार? हा बघ कागद.